नमस्कार सीईसी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की सीईसी पोर्टलवरून आपण ITR कसा भरायचा आणि त्या ITR भरून आपला जो काही TDS कटलेला असतो, जो आपल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या पाठीमागं 5%, 10%, 2% असा जो काही TDS कटलेला असतो किंवा DGPच्या ट्रान्झॅक्शनमध्ये पण आपला TDS हा कटलेला असतो. तर तो TDS आपलाच असतो, तो आपण रिटर्न करायचा असतो, तो ITR ची फाईल सबमिट करून. ITR ची फाईल सबमिट करायसाठी आपल्या सीईसी पोर्टलमधून कसं करायचं काय, तर त्याचं एक तुम्हाला आज सांगणार आहे मी. तर त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल सेवा पोर्टलवरती ओपन करायचे. जनरली इथं TDS आपला जो असतो, हे जे आहे इथं एक दाखवला जातो की गेल्या वर्षी 25-26चा जो काही आपला TDS आहे तो अंदाजे हा आहे, याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो. आता हा फक्त आपल्या सीईसी पोर्टलवरून जेवढा काही कटलेला आहे तेवढाच इथं दाखवतंय. त्याच्यानंतर इथं बघा क्लेम फॉर TDS रिफंड, इथं जरी क्लिक केलं तुम्ही, हे बघा तरी टॅक्स टू इंडिया म्हणून एक पोर्टल आहे, तिथं क्लिक हिअर ITR फाईल केल्याच्या नंतर तुम्हाला बघा हे टॅक्स टू इंडियाचं एक नवीन पोर्टल आपलं ओपन होते. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल मागच्या वर्षाचा पण आपल्याला भरता येतो, पण सध्या आपण त्याच्या राड्यात न पडता सध्या याच वर्षीचं म्हणजे 25-26चा जो काही TDS आहे, तर लॉग इन विथ डिजिटल सेवा पोर्टल केलं तुम्हाला इथं पोर्टल लॉग इन केल्याच्या नंतर सुरुवातीलाच पोर्टलवरती काय दाखवतंय हे बघा. तुमचे जर तुम्ही 0 ITR म्हणजे काहीच जर ITR नाही भरले तर तुम्हाला इथं गिफ्ट पण नाही. म्हणजे प्रत्येक ITR आपले भरण्याच्या पाठीमागे आपल्याला गिफ्ट आहे. हे बघा 3 ITR भरले त्याचं आपल्याला वाउचर आहे, 6 ITR भरले त्याचं वाउचर आहे, 10 ITR भरलं एक बॅग आहे, त्याच्यानंतर 15 ITR भरले सिल्वर कॉईन आहे, 25 ITR भरले 5 ग्रॅमचं सिल्वर कॉईन आहे, 50 भरले 10 ग्रॅमचं सिल्वर कॉईन आहे. हे असे करत 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 तुम्ही जर 7,750 जरी भरले तरी तुम्हाला पल्सरची बाईक आहे. त्याच्यानंतर 10,000 जर झाले तर तुम्हाला बुलेट आहे. असे गिफ्ट पण आहेत आपल्यामध्ये. आता हे पोर्टल ओपन झालं. पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर इथं काय करायचं हे बघा. आता इथं VLE डिटेल्स, आता इथं VLE डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची. सुरुवातीला तुमची माहिती भरल्याच्या नंतर इथं खाली बेसिक क्लायंट म्हणजे ज्याचा ITR आपल्याला भरायचा आहे, ज्याचा TDS आपल्याला रिफंड करायचा आहे, त्याचा इथं पॅन नंबर टाकायचा, इथं आधार नंबर टाकायचा, इथं जन्मतारीख, इथं फादर्स नेम, त्याचं फर्स्ट नेम लास्ट नेम. आणि जर VLE स्वतः जर करत असेल, स्वतःचा जर TDS जर रिफंड करायचा असेल तर स्वतः VLE नाही तर सिलेक्ट करायचे. आणि जर त्यांचं कस्टमरचा करत असेल तर इथं युजर किंवा सिटीजन करायचे. आणि जर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या पोर्टलचा जर पासवर्ड माहीत असेल तर इथं टाकायचा आहे, अन्यथा काही टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर, जर कस्टमर असेल तर कस्टमर, जर VLE असेल तर VLE. इथं मोबाईल नंबर, मेल ID, पिनकोड आणि ॲड्रेस इथं टाकायचे. त्याच्यानंतर जे मेन आपण रेग्युलरली बँक अकाउंट आपण वापरतो तर त्याचं बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला इथं टाकायचे आणि बँक अकाउंट इथं लिहायचे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की माझे ह्या दुसऱ्या बँकमधून पण अकाउंटमधून पण ट्रान्झॅक्शन होतात, तर इथं तुम्हाला ॲड मोर अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही दुसरी बँक पण हे करू शकता. हे बघायचं फायनान्शियल इयर 2025 आणि 26 ह्याचं आपल्याला TDS हे करायचं आहे. हे बघा इथं बिझनेस इन्कम, इथं मध्ये VLE आपण बिझनेसमध्येच मोडतो, ऑनलाईन गेमिंग वगैरे काय असेल तर ते. आता इथं बिझनेस इन्कम म्हणजे VLEचं इन्कम इथं येस करायचं. त्याच्यानंतर इथं लेस दॅन 20 lakhs म्हणजे आपलं 20 लाखाच्या आतच आहे, इथं येस टिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सेल प्रॉपर्टी वगैरे काही असेल तर एखादं काही ट्रान्झॅक्शन मोठं केलेलं असेल किंवा कुठं काही जर ट्रान्झॅक्शन केले असतील तर त्याचं असेल तर त्याची डिटेल्स द्यायची, अन्यथा नो करायचे. VLE इन्कम केल्यामुळे इथं सॅलरीचं त्यांचं ऑटोमॅटिकली नो आलं. त्याच्यानंतर युअर ॲन्युअल इन्कम हे 2.5 लाखाच्या कमीच आहे का जास्त? नाही, इथं नाही करायचं. त्याच्यानंतर एक कॉल OTP व्हेरिफिकेशनसाठी कॉल येतो त्यांचा, तर तो कॉल जर आपल्याकडेच घ्यायचा असेल VLE कडेच तर इथं टिक करायचं. त्याच्यानंतर इथं रिमार्क मध्ये काही जर मेन्शन करायचं असेल, तुम्ही जर समजा एका दिवस DGPचं काम करताय तर इथं DGP VLE टाकून द्यायचं. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर बँक BC असेल, इथं बँक BC टाकायचं. अदर देन तुमच्याकडे काय असेल तर तेवढं इथं रिमार्क मध्ये तिथं टाकायचं. त्याच्यानंतर खाली इथं तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं जर LICचं तुम्ही स्टेटमेंट जोडायचं असेल तर LICचं स्टेटमेंट, आणखीन काय असतील डॉक्युमेंट तर तिथं तुम्ही 5 MBच्या आतमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. इथं केल्याच्यानंतर ॲड मोर केलं तर इथं पण ॲड करता येतं. हे केल्याच्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आणि सबमिट करायचं.
तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हे ITR भरता त्यावेळेस बघा इथं प्लॅन दिलेले तर 544 मध्ये तुमचं GST लागतो तुम्हाला 97 रुपये. टोटल ITR ची फीस आहे 642. त्यातलं विहिरीला कमिशन आहे 207 रुपये आणि तुमच्या वॉलेटमधून कटतात फक्त 435 रुपये. हे अशा प्रकारे तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता इथं युजरचं केलं आणि बिझनेस जर केलं तर इथं तुम्हाला वेगळं दिसत असेल. तर अशा प्रकारे तुम्ही ITR तुमच्या पोर्टलवरून सीईसीच्या पोर्टलवरून फाईल करू शकता. आता याच्यानंतर काय आहे? याच्यानंतर येतं तुम्हाला इथं डॅशबोर्ड. इथं डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुमचं आता मी एक पण नाही भरलेलं त्याच्यामुळं त्याच्यात काही दिसणार नाही. पण ज्यांनी भरलेले त्यांच्यात तिथं तुम्हाला टोटली इथं ट्रॅकिंग सिस्टीम त्याची डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसेल. किती ITR झालेत, कोणत्या प्रोसेसला आहे, काय हे सगळं डिटेल्स तिथं दिसते. आणि याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कस्टमरला किंवा विलीला जो काही कॉल येतो तर तो कॉल हे बघा, हे अधिकृत नंबर येतं ITR टॅक्स टू इंडियावाल्याचे. याच नंबरवरून तुम्हाला OTP साठी कॉल येईल. हे वाटल्यास तुम्ही रेकॉर्डला स्क्रीनशॉट किंवा काही हे करून ठेवा. याच नंबरवरून तुम्हाला किंवा तुमच्या कस्टमरला कॉल येईल आणि याच्यावरूनच तुमचं व्हेरिफिकेशन होईल. एकदा व्हेरिफिकेशन झालं की तुमचा किती TDS आहे तो तुम्हाला दिसून येईल. TDS बघायची सुद्धा काही वेळेस आपल्याला पण पोर्टलवरून चेक करता येतो. जर तुम्हाला TDS चेक करायचा आहे, काही काहींना जर TDS चेक करायचं तर हे इन्कम टॅक्सचं पोर्टल आहे incometax.gov.in. याच्यामध्ये लॉग इन करायचं. आधारनं किंवा पॅन कार्डनं तुम्ही लॉग इन करू शकता. तिथे गेल्यानंतर इथं इंडिव्हिज्युअलमध्ये त्याच्यात ई फायलिंग म्हणून येतं. ई फायलिंगमध्ये 26AS म्हणून असतं. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि अशा प्रकारे इथं जो काही TDS आहे समजा तुमचा, प्रत्येकाचा TDS काही ना काही कट झालेला असतो. तो TDS तुम्हाला तो रिफंड करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं तुमचं आता बऱ्याचशा जणांचं त्यातल्या त्यात जे ग्रामपंचायत ऑपरेटर येतात, KC लोक आहेत, त्यांच्या सॅलरीमधून पण बराचसा TDS हा डिडक्ट होत असतो. तो पण तुम्ही रिफंड करून घेऊ शकता. जवळपास त्यांचा TDS हा जवळपास 1,500 ते 2,000च्या आसपास असतो. आणि ज्यांचे रेग्युलरली चांगले ट्रान्झॅक्शन येतात DGPay वरती बाकीच्या ह्याच्यावरती, तर त्यांचा पण TDS जवळपास 1,500 ते 2,000च्या पुढं आसपास तो TDS असतो. आणि तो TDS जर तुम्ही नाही केला तर तो तुमचा असाच गंगाजळी जमा होऊन जातो. त्याच्यामुळं TDS आपला जो काय आहे तो तुम्ही रिफंड करून घ्या. त्याच्यामध्ये ही प्रोसेस आहे. या प्रोसेसनुसार सिंपल आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे आणि सबमिट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉल येईल आणि ते व्हेरिफिकेशन होऊन जाईल. आणि याच्यात रोज सकाळी 12:30 वाजता VC असते. त्या VCला तुम्ही जॉईन होऊ शकता. धन्यवाद. काही अडचण आली तर याच्यावरती कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, धन्यवाद.